टॉस इथे मात्र संग्राम 11 इथलंच टीमने जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सुरुवातीला प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, हा निर्णय मात्र नक्कीच सांगून जाईल. बॉलिंग साठी इन्व्हिटेशन मिळालंय ते तिरंगा क्रिकेट संघ दुंद्रे टीमला. पहिला गोलंदाज प्रसन्न पाटील, दुंद्रे एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कवरती. अगदी ज्या गोलंदाजांना रायगड टेनिस क्रिकेट जगत अगदी गोलंदाजीच्या जोरावरती हादरून सोडलाय तो गोलंदाज प्रसन्न पाटील. व्हेरी फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म. ओ पहिलाच बॉल सरप्राईज बाउन्स इथे पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज तिथे लागली आहे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला करारा झटका मात्र लागलाय तो संग्राम 11 नीतल संघाला. काठीची एक महत्वपूर्ण विकेट प्रसन्न पाटीलला मात्र मिळवली आहे. 0 धावा संख्येवरती राहुल मात्र बाद झाला. त्यानंतर कुणाल भोईर हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंड वरती कुणालला आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल दरेला आपण पाहताय. पहिला गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी करत असताना दुंद्रे टीम साठी प्रसन्नाला आपण पाहताय. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक. फील्ड रिस्ट्रिक्शन पूर्णपणे खुलं पाहायला मिळते कारण दोनच फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. सर्कल मध्ये धावा घ्याव्या लागतील. अगदी चांगला स्टार्ट द्यावा लागेल. स्लाइस काढायचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपला तिथे फिल्डर आहेत तैनात. एक चांगला झेल आणि सलगचा हा दुसरा धक्का लागलाय तो नीतल संघाला. दोन सलगचे 2 विकेट इथे गोलंदाज प्रसन्न पाटीलला मात्र मिळवलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला दिनेश पावसे नंबर 4 वरती. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज प्रसन्न पाटील. ओ विकेट हॅट्रिकची संधी होती. जबरदस्त पद्धतीने हा बॉल रिलीज केलाय. चांगला गोलंदाज आहे. मी सुरुवातीला सांगितलंय रायगड टेनिस जगतातील लेफ्ट आर्म गोलंदाजापैकी एक खास गोलंदाज म्हणून त्याची ओळख भरपूर वर्ष अगदी आपण पाहिला ग्रामीण त्याचप्रमाणे ओपन क्रिकेट हा खेळाडू खेळलाय. चौथा बॉल होता प्रसन्नचा ऑन ड्राइव्ह करण्याचा डायरेक्ट हिट. इथे संधी होती परंतु एक सिंगल लेग बायच्या साहाय्याने इथे होईल कंप्लीट. पहिली धाव लेग बायच्या साहाय्याने नीतलस टीमच्या धावा फलकावरती ऍड होईल आणि धावा संख्येचा श्री गणेश धावा संख्येचं खातं अकाउंट मात्र इथे ओपन झालंय. एक धाव फलकावरती साहिल दरे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत. ज्या फलंदाजाकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा नीतलस संघाला जरूर असतील कारण विकेट अगदी राहुलची लवकर गेली आहे. त्यानंतर मग सेन्सिबल क्रिकेट खेळले जाते. पहिला बॉल खेळत असताना अतिरिक्त बाउन्स मात्र या बॉल वरती प्रसन्नला जरूर मिळालाय. त्यामुळे हलक्यातनं ड्राइव्ह केलंय. पुश करो खुश रहो हा मंत्र इथं आजमावत असताना बॅटर साहिल दरेला आपण पाहिलं. त्यामुळे एक सिंगल आणि सिंगलला धावा संख्या झाली होती 2. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज. काय बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर खूप बाउन्स झाला आणि त्यामुळे पंचांनी वाईटचा इशारा दिला. त्याचप्रमाणे 1+4 असा हा बोनसच्या स्वरूपात चौकार मात्र इथे मिळाला तो बॅटिंग करणारा नीतलस संघाला. बोनसच्या स्वरूपात या 5 रन्स मिळतात. धावा कशा येऊन धावा येण्याची गरज मात्र नीतलस संघाला आहे.
शेवटचा बॉल स्वाईप करण्याचा प्रयत्न, झेलची चान्स. काय घडलंय मैदानावरती, सहज आणि सोपा झेल. अगदी एक स्टायलिश झेल घेण्याचा तिथे प्रयत्न होता, परंतु सहज सोपा झेल ड्रॉप केला आणि एक संधी मात्र दिली आहे ती बॅट्समन दिनेशला. शेवटच्या बॉलवरती मिळेल ती एक सिंगल रन आणि पहिलं षटक इथे मात्र संपलंय आणि पहिल्या षटकानंतर संग्राम 11 इथला संघ मात्र पोहोचलाय तो 8 या धावा संख्येवरती. पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे, नेहमी संघाला मात्र लीड करत असतो. राईट आमोर द विकेट न अमरचा बॉल सबमरीन डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताच कनेक्शन इथे मात्र झाला नाहीये. डॉट बॉलची इथे सांगता. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 आपण पाहताय. फिल्डिंगची व्यूहरचना पूर्णपणे फैलावण्यात आली आहे, कारण सर्कलचं षटक मात्र संपलंय. 5 फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहताय. यावेळेला मात्र फक्त दिशा दाखवली. सेन्सिबल क्रिकेट ऑन ड्राईव्ह केलाय. इथे डीप मध्ये बॉल आला शॉट मिड विकेटला, तिथे फिल्डर येतील, परंतु त्या अगोदर 2 धावा इथे साहिल दरे आणि दिनेश पावसेच्या माध्यमातून कंप्लीट केल्या. 2 रन्स मिळतील. 2 नंतर 10 धावसंख्येवरती बॅटिंग करणारा नितलस संघ मात्र पोहोचलाय. फक्त 10 धावा झाल्यात. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे आता थोडासा एक्सेलेट करावा लागेल. धावगती वाढवण्याचा प्रयत्न करायला हवाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, फिल्डर अमर पाटील डाऊन दी बॉल. विकेट नंबर 3 गॉन. हा तिसरा धक्का नितलस संघाला. पाटील नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फार नाजूक अवस्था बॅटिंग करणारा नितलस संघाची मात्र आपण पाहताय. अगदी टॉस देखील नितलस टीमने जिंकला होता. टॉस जिंकून कदाचित बॅटिंगचा निर्णय थोडासा अंगलट आलाय की काय, कारण बॅटिंग करून सेकंड इनिंग मध्ये प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न पूर्णपणे फसत चाललाय. कारण 10 धावा धावा फटक्यावरती सुरुवातीच्या 3 विकेट मात्र गेल्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. गोलंदाज अमर खूप चांगली कामगिरी करतोय. ओ यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. लेग बाईस पायावरती बॉल लागला होता आणि त्यामुळे रन्स मिळेल ती सिंगल आणि सिंगलला 11 रन्स धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी. 2 रन्स आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च इथे केल्यात. ते गोलंदाज अमर पाटील. अंतिमचे 2 बॉल आहेत आणि या 2 बॉल वरती किती रन्स बनवले जातील. सलामीला आलेला खेळाडू साहिल दरे अजूनही स्ट्राईक एंड वरती आहे. शॉट टॉप लेंथ परफेक्ट हिट, हॅमर स्टाईल बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. हा बिग हिट, बिग ब्लास्ट षटकार. आपण साहिल दरेच्या बॅटमधून पाहिला. परफेक्ट क्लिक झाला आणि लांबच लांब हा षटकार मात्र इथे पाहताय आपण. 6 धावा मिळतील तर नितलस टीमला आणि संघ मात्र पोहोचतो 17 धावा संख्येवरती. एक शेवटचा या बॉल या षटकातील इथे बाकी आहे. 17 धावा संख्या धावा फलकावरती आहे. अमर पाटील ओव्हर द विकेट न. ओ स्लाइस केला ऑफ साइडला. शक्तीपेक्षा युक्तीला इथे प्राधान्य दिलाय. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फ्लो ओपन केला. बॉल निघाला शॉट थर्डमॅन क्लिअर करत. थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती चौकार.
सार्थक पाटील हा नंबर 3 चा गोलंदाज. धुंदरी टीम कडून गोलंदाजीच्या मार्कवरती 21 रन झाल्यात. अगदी शेवटच्या बॉल वरती चौकार आपण पाहिला, त्याच्या अगोदर षटकार आला. एक चांगला फिनिशिंग टच मात्र मागच्या ओव्हरला इथे दिलाय तो साहिल दरे या खेळाडूनं. पहिला बॉल सार्थकचा फुल टॉस होता, समोर खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, दिले रन्स मात्र यावेळेला एकच सिंगल मिळेल. ओमकार पाटीलला आपण स्ट्राईक एंड वरती पाहत होतो. सिंगल न धावा संख्या झाली ती 22 वरती संघ पोहोचलाय. एक चांगल्या धावसंख्येकडे इथे मात्र वाटचाल करतोय. सुरुवात थोडी खराब राहिली, त्यानंतर मग जी अपेक्षा साहिल दरे या खेळाडूकडून होती, सध्याच्या स्थितीला त्याच्या माध्यमातून देखील चांगला खेळ आपण पाहताय. सार्थक पाटील ओव्हर द विकेट न ऑफ साइडला बॉल होता, यावेळेला मात्र कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय आणि त्या ठिकाणी रन्स मिळेल ते एक सिंगल. सिंगल नंतर धावसंख्या झाली ती 23. षटकार चौकार आणि त्याचबरोबर सिंगल डबल धावांचं मिश्रण देखील आपण पाहताय. अगदी चांगली पार्टनरशिप आता होत चालली आहे. अशी पार्टनरशिप शेवटपर्यंत मेंटेन ठेवावी लागेल. 23 रन्स धावा फडक्यावरती. सार्थकचा बॉल ओव्हर द विकेट ऑन ड्राईव्ह, परंतु बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाहीये. रन इथे एकच मिळेल सिंगल. सिंगल न धावसंख्या धावा फडक्यावरती 24 आपण पाहताय. 3 चेंडूचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे आणि 3 बॉल वरती किती धावा घेतल्या जातील ते देखील महत्वाचं आहे. अजून एक षटक बाकी जरूर आहे, परंतु शेवटपर्यंत साहिल दरेनं जर खेळ केला तर मग नितलास टीम साठी नेहमीच चांगला असू शकतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. अगदी बॅट अँड बॉलचा कोणताच कनेक्शन नाहीये. प्रचंड वेगाने हा बॉल मात्र रिलीज केला. तो गोलंदाज सार्थक पाटील इथे निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहताय. 2 बॉलचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे. धावा संख्या 24 ओव्हर द विकेट ना 5वा बॉल आहे. सार्थक पाटील हा चेंडू शॉट आपल्यात होता, पाठवण्याचा प्रयत्न उंच गेला, झेलची संधी आहे तिथे. मागे कमालीची फिल्डिंग. जर लाईव्ह स्ट्रीम मध्ये आला असेल तर आपण चेक करूया. 2 मिनिटं आपण चेक करतोय इथे लाईव्ह मध्ये. चला तिसरे पंच चेक करतील. यस 4 रन्स चौकार मात्र येत आहे, कारण फिल्डरचा पाय त्या पडद्याला लागला होता. यस पाय मात्र
षटकातील मात्र इथे बाकी आहे. चला शेवटचा बॉल थोडीशी मिसफिल्ड तिथे अमर पाटीलच्या माध्यमातून पाहिली. पाय अगोदर लागला आणि त्यानंतर बॉल अडवला गेला होता, त्यामुळं पंचाने मात्र 4 रनचा इशारा दिलाय. शेवटचा बॉल टॅप केला. टॅपिंग क्रिकेट खेळलं जाते. पॉइंट कडे बॉल चालला प्रसन्नाकडे. या ठिकाणी मिळेल ते एक सिंगल. तिसरं षटक इथे मात्र संपलंय आणि 3 षटकानंतर नितलस संघ मात्र पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवरती. मिलन शिणारे गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. अंतिमचं शेवटचं षटक इथे बाकी आणि या षटकामध्ये किती धावा मात्र घेतल्या जातील. 29 रन्स आहेत. चांगली बॅटिंग साहिल दरेच्या माध्यमातून 7 बॉल वरती 17 रन्स त्याने बनवल्यात. ओमकार 2 वरती खेळतोय. एक चांगली धावसंख्या उभी राहिली आहे. फायटिंग टोटल तर उभी केली आहे ती बॅटिंग करणारा नितलस संघाने. परंतु शेवटचं षटक आहे. अगदी या षटकामध्ये 15+ धावा जर आल्या तर एक मोठी टोटल इथे उभी राहू शकते. शेवटचा गोलंदाज मिलन गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. राऊंड द विकेट न व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्राइक एंड वरती साहिलला आपण पाहता जो सलामीला आलाय, परंतु चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून अद्याप आपण पाहिली आहे. 3 षटकानंतर लगभग 10.00च्या सरासरीने धावा मात्र बनवण्यात आल्यात. अंतिमचे 6 बॉल बाकी आहेत. 29 धावा धावा फलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट न लो फुल टॉस पायचित परफेक्ट पकडलाय. लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात हा 4था धक्का मात्र लागलाय. नितलस संघाला फलंदाज साहिल दरे झाला बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अतुल काठे. पहिल्या बॉलवरती विकेट इथे मिळवली. एक चांगली फलंदाजी चालू होती बॅट्समन साहिल दरे आणि तो मात्र पवेलियन मध्ये येऊन परतला. 29 रन्स धावा फलकावरती आहेत. अंतिमचे 5 बॉल इथे मात्र बाकी आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने मात्र केली आहे ती गोलंदाज मिलन या गोलंदाजानं. दुसरा बॉल आहे समोर खेळलाय. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद. विजय सन्मानी जयवंतजी भोपी साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. 2 बॉल वरती 2 विकेट. चांगली गोलंदाजी गोलंदाज मिलनची मात्र आपण पाहताय. 29 रन धावा फलकावरती 5 विकेट गेल्यात. विकास पावशे नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅट्रिक वरती इथे गोलंदाज मिलनला आपण पाहताय. अगदी या मॅच मध्ये 2 हॅट्रिकच्या संधी मात्र उपलब्ध झाल्यात. विवेक भोपी नितलस यांच्याकडून नितलस टीम साठी मात्र शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. हॅट्रिक वरती आहे. हो यावेळेला मात्र मागे खेळलाय बॅकवर्ड पॉइंट कडे. कमालीची फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला काय घडलंय मैदानावरती. 3 रन्स इथे धावून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव आपल्या टीम साठी मात्र तिथे वाचवली आहे. 3 धावा रोखू शकत नाहीये. 3 नंतर संघ मात्र 32 धावा संख्येवरती पोहोचलाय. 3 चेंडूंचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे. विकास पावशे स्ट्राइक एंड वरती होता तर स्ट्राइक एंड वरती ओमकार पाटीलला आपण पाहताय. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी मिळन या गोलंदाजी राहिली आहे. हो जबरदस्त बॉल होता. लेग ग्लास केलाय. पायावरचा बॉल ऑन ड्राइव्ह केलाय. इथे रन्स मात्र 2 मिळत आहेत. डबल धाव कंप्लीट केली आहे.
डबल धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे ती 34-34 या धावसंख्येवरती. अंतिमचे 2 बॉल मात्र बाकी आहेत. 34 धावा फटकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल मात्र इथे उभी राहू शकते नितलस टीमची. परंतु कौतुक करावे लागेल शेवटचा गोलंदाज मिलन खूप चांगली कामगिरी करतोय. 5 धावा दिल्यात, 2 विकेट मिळवल्यात. 5वा बॉल राऊंड द विकेट न समोर बॉल पडला होता. अतिरिक्त बाउन्स या बॉल वरती जरूर मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचललाय बॉल आणि त्यामुळे या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची इथे सांगता 34 धावा फलकावरती आहेत आणि या षटकातील एक शेवटचा अंतिमचा बॉल आहे. अगदी टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. कितीचं टार्गेट उभं राहील. षटकार आला तर 40, चौकार आला तर 38, 2 मिळाल तर 36, 1 मिळाल तर 35 आणि डॉट आला तर 34 आणि शेवटचा बॉल मात्र आलाय डॉट. पहिलं सत्र, पहिला इनिंगचा खेळ मात्र संपलाय. फर्स्ट बॅटिंग करत असताना अभि प्रतिष्ठान संग्राम 11 इथलंच टीम न मात्र रस बनवल्यात तर 34 आणि जिंकण्यासाठी आपण पाहताय तिरंगा 11 धुंद्रे टीमला मात्र 24 बॉल आणि 35 धावसंख्येची मात्र गरज. प्रणव भोवी संदेश भोईर आयोजन करताना भारी, आयोजन करताना भारी, आयोजन करताना भारी. चंद्रकांत पाटील दादाचं आयोजन कौतुक करताना सारी, कौतुक करताना सारी, कौतुक करताना सारी. भाऊ प्रीतम भोवी ऋषिकेश भोवीची साथ दादाला भारी, भाऊ प्रीतम भोवी ऋषिकेश भोवीची साथ दादाला भारी. 787 चषक ठेवलाय प्रणय भोवी दादानी, 787 चषक ठेवलाय प्रणय भोवी दादानी, 787 चषक ठेवलाय प्रणय भोवी दादानी, 787 चषक ठेवलाय प्रणय भोवी दादानी. खेळाची आवड फार राजा माणूस दिलदार, राजा माणूस दिलदार, राजा माणूस दिलदार. दुरू दुरून संग येतील मारतील फोर षटकार, मारतील फोर षटकार, मारतील फोर षटकार. एक एक पायरी चढतो दादा घेतो या भरारी, भैरव देवाचा आशीर्वाद त्याला घेतो या भरारी. 787 चषक ठेवलाय प्रणय भोवी दादानी, 787 चषक ठेवलाय प्रणय भोवी दादा. चला लगेच विनंती करेन सलामीची जोडी पाठवा. धुंद्रे संघ चला आयोजकांना विनंती की आपण चेंडूची पूर्तता करा कारण की अजून एक सामना आपल्याला खेळवायचा. आजच्या दिवसामध्ये एकच संघ आपल्याला सुपर 4 साठी काढायचा. शेवटचा सामना तुम्हाला 3 षटकांचा पाहायला मिळेल. तर द्वितीय फेरीमध्ये हा दुसरा सामना. एका साईडला तिरंगा धुंद्रे आणि त्याला फाईट करत असताना स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस या 2 संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय जिथे पहिल्याच पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली नितलस टीमनं 4 षटकांच्या अखेरीस धावा जमा केला 34-34 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलं. प्रवास करावा लागेल. येणारे 24 बॉल आणि 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल तिरंगा धुंद्रे टीमला. चला लगेच क्षेत्रश सजून घ्या विनंती करेन. नितलस संघ चला तांडे सर सामना सुरू करा. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती प्रसन्न पाटील आणि किशोर सिनारे ही सलामीची जोडी तुम्ही मैदानावरती पाहता. 24 बॉल मध्ये 35 धाब्यांचा लक्ष पार केलं जाईल की या धाबा डिफेन्स करेल नितलस संघ.
नितलस संघाचे पाहिले तर गोलंदाजी अगदी ताकदवर गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिल्या, मात्र या मॅच मध्ये मॅचची सुरुवात, पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिला बॉल लाईन खराब, पंचांचा इशारा की वाईड बॉल. अवंतर धाव जोडली जाताना अवंतर धावेनं टीमचा अकाउंट ओपन झाला. 35 धावा जर वाचवायचे असतील तर तुम्हाला अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. जेवढ्या अवंतर धावा खर्च कराल ना तेवढं आव्हान अगदी सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना. तिरंगा दुंद्रे टीम साठी समोर प्रसन्न पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्ही किशोर सिनारे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहता. गोलंदाज अतुल काटे, फटका चांगला, अगदी इनफिल्ड क्लिअर करत असताना लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार फलंदाज प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू डेचा. अगदी चांगले संगीत या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग. A1 जोडी पुरस्कृत 7874 चषकाचं क्रीडांगण. रॉयल म्हणजे राजांना राजासारखं हे आयोजन सोहळा तुम्हाला आज रेडगड नगरीमध्ये पाहायला मिळतं. चौकारानंतर ही सिंगल आहे. एक धावेनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला, संघ 6 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट आहे. त्याच्यानंतर किशोर सिनारेसाठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकासाठी बंट्या बोपी रेडगर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार, अतुल काटे. पुढचा बॉल समोर किशोर सिनारे. अगदी खोलबा टप्पाचा बॉल डिलिव्हर केला, जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला आणि हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती, संघ 6 या आकड्यावरती. समोर किशोर सिनारे आणि प्रसन्न पाटील ही जोडी मैदानावरती. 35 धावांचं लक्ष घेऊन तिरंगा दुंद्रे संघ मॅच मध्ये संघर्ष करतो. पहिल्या 3 बॉल मध्ये 6 धावा आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज अतुल काटे, पहिला मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, फटका चांगला आहे, अगदी कव्हरच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय. हा पहिला चौकार फलंदाज किशोर सिनारेच्या बॅटमधून. दुसऱ्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती सध्या तिरंगा दुंद्रे संघ. चांगलं स्टार्ट मॅच मध्ये तिरंगा दुंद्रे टीमचा पाहायला मिळतं. गोलंदाज अतुल काटे. हो, इथे मात्र चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेनं 4 धावेसाठी. सलगचा दुसरा चौकार फलंदाज किशोर सिनारेच्या बॅटमधून. सलगचा दुसरा चौकार आलाय. संघाची टोटल धाव संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. भरपूर चांगलं स्टार्ट सध्या तिरंगा दुंद्रे टीमला मिळतं आणि तेवढाच चांगला खेळ किशोर सिनारे या फलंदाजा मैदानावरती. मागील मॅच मध्ये देखील अगदी चांगला खेळ केला, मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आणि या मॅच मध्ये देखील त्याच खेळाची पुनरावृत्ती करत असताना किशोर सिनारे. अगदी जड मध्ये हा बॉल होता, हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक काय टायर किटचा प्रयत्न, तोपर्यंत सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचल्यात फलंदाज किशोर सिनारे. शेवटच्या अंतिम बॉल वरती सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तिरंगा दुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 15 या आकड्यावरती. पहिल्या 6 मध्ये आल्या 15. अजूनही पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 20 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तिरंगा दुंद्रे टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि तेवढाच चांगला खेळ दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एका साईडनं किशोर सिनारे तर दुसऱ्या साईडनं प्रसन्न पाटील
हे दोन फलंदाज सध्या मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रमोद पावशाला अगदी टर्लिंग पॉइंट षटक या मॅचचा फेकावा लागेल गोलंदाज प्रमोद पावशे या गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट करण्याचा प्रयत्न तिरंगा दुंद्रे टीमचा राहिला, जिथे खर्च केला अतुल काटेनं 15. त्याच्यानंतर कमबॅक हवाय मॅच मध्ये, त्याच्यासाठी वापर प्रमोद पावशेचा केला. हा दुसरा ट्रम्प कार्ड दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल समोर किशोर, थोडासा स्लोवर बॉल होता, ड्राईव्ह केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत येथील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती सिंगल धाबेला प्राधान्य दिला. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला, संघ जाऊन पोहोचला तो मात्र 16 या आकड्यामध्ये. पण सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो. मात्र तुमची रणनीती मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट असतं. कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल तिरंगा दुंद्रे टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, संघ 16 या आकड्यावरती. आता येणारे 17 बॉल गरज 19 धाब्यांची. समोर प्रसन्न पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये वैयक्तिक 5 धाब्यांचे योगदान या मॅच मध्ये दिला. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. बॅकअप कमबॅक देण्याचा प्रयत्न प्रमोद पावशेचा मॅच मध्ये राहिला. आणि अशा सामने हमेशा आपण पाहिलं तर नक्कीच सातत्याने या अशा सामन्यामध्ये कमबॅक केलं तर मात्र नितलस टीमनं, आणि तोच कमबॅक पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये करावा लागेल संग्राम 11 नितलस टीमला. गोलंदाज प्रमोद, इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी पकडल्या, झेल संपला. प्रसन्न पाडीचा केला पहिला धक्का तिरंगा दुंद्रे टीमला. मैदानातून बाहेर झाला. 16 या आकड्यावरती पहिला धक्का तिरंगा दुंद्रे टीमला. प्रसन्न पाडीची विकेट मैदानातून बाहेर. आता नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकासाठी सार्थक पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 15 आणि 15 बॉल मध्ये करायचे अजूनही पाहिलं तर 19 धाब्यांची गरज. 15 बॉल 19 समीकरण. प्रमोद पावशे चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या बॉल मध्ये सिंगल आली, सेकंड बॉल निर्धाव आला, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉल मध्ये विकेट, जिथे पहिला धक्का तिरंगा दुंद्रे टीमला लागलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 15 खर्च केला गोलंदाज अतुल काटेना, आणि त्याच्यानंतर शिरकाऊ कमबॅक करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितळ संघ करता. सबर फलंदाज पाहिलं तर सार्थक पाटील हलक्यात ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, येथील उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल धावेला प्राधान्य, आणि एकच्या मदतीनं धावफलक हलत ठेवल्या. संघाची टोटल धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती. येणारे 14 बॉल 18 धावांची गरज. शिरकाव करतो मॅच मध्ये स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघ. चांगली गोलंदाजी प्रमोद पावशेची या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहतोय. समोर किशोर सिनारे प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना प्रमोद पावशे या गोलंदाजाला पाहताना हा देखील निर्धाव चेंडू आलाय. समीकरण पाहिलं तर येणारे 13 बॉल आणि गरज अजूनही 18 धाब्यांची. या षटकाचा विचार केला, अवघ्या 2 धावा खर्च केल्या, जिथे 18 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज होती ना, तिथून मॅचला आता टर्न देण्याचा प्रयत्न सध्या प्रमोद पावशे या गोलंदाजा राहिला. समोर किशोर ड्राईव्ह केला, दिशा दिली, चांगला फटका, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाहीये, फक्त एकच धाब्यानं समाधान मानलंय. शेवटच्या अंतिम बॉलवरती सिंगल षटक दुसरं समाप्त झालं, आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. चंद्राला असं वाटलं की सामना एकतर्फी होईल, मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केला.
स्वर्गीय अभिप्रतिष्ठा संग्राम 11 नितलास टीमने सामन्यामध्ये कमबॅक करून दिला गोलंदाज प्रमोद पावशन. त्याच्यानंतर आता वापर केला साहिल दरे हा गोलंदाज. येणारे 12 बॉल 17 धावेची गरज. किशोर सिनारे जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला तिरंगा दुंद्रे संघ पाहायला मिळेल. त्याची विकेट खूप काय महत्वाची असेल नक्कीच नितलास टीम साठी. त्या विकेट साठी झालं, विकेट साठी षडयंत्र, विकेट साठी कट रचावा लागेल मैदानावरती. गोलंदाज साहिल दरेचा वापर केला तिसऱ्या षटकासाठी. 12 मध्ये वाचवायचे अजूनही 17 धावा. मॅच भरपूर चांगली, अगदी शेवटच्या बॉल मध्ये हा सामना तुम्हाला अगदी ठासन ठास पाहायला मिळेल. सुपर बॉलिंग सड मध्ये गोलंदाजी ब्रह्मास्त्राचा वापर केला. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज साहिल दरेनं. समीकरण पाहिलं तर आता येणारे बॉल शिल्लक असतील 11 आणि 11 मध्ये 17 धाब्यांची गरज. 11 बॉल 17 जेवढे बॉल डॉट केले तेवढा प्रेशर नक्कीच तिरंगा दुंद्रे संघावर येईल. मी पहिले देखील म्हटलं होतं की सिंगल डबल न देखील काम बनवू शकता. याच्याकडे लक्ष दिलं तर सामना विन ठरू शकता, मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीये. वारंवार मोठ्या पटक्यांचे प्रयत्न जिथे. आता समीकरण पाहिलं 11 मध्ये 17 धाब्यांची गरज. कबरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक येथे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्नानं 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट केल्या. प्रत्येक धाब्यासाठी संघर्ष मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतं. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करीत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. ज्या संघाचा जास्त संघर्ष राहील तो संघ विजय महोत्सव साजरा करेल. येणारे बॉल 10 ना 15 धाब्यांची गरज. किशोर सिनारे अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी ना तर तिरंगा दुंद्रे टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. हो तेवढीच चांगली गोलंदाजी. सुपर बॉलिंग, अगदी ब्रह्मास्त्राचे वापर, यॉर्करचे वार करण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज साहिल दरेचा राहिला. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 3 बॉल मध्ये 2 धाबा खर्च केला, जिथे 12 मध्ये करायचे होत्या 17. आता समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल आणि 15 धाब्यांची गरज. 9 बॉल 15चं समीकरण. किशोर सिनारे एक थाकड फलंदाज आणि त्याला आता थोडा शांत ठेवला गोलंदाज साहिल दरेनं. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. 9 मध्ये 15ची गरज. प्रार केलाय फटका चांगला. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आउटसाइडला तडाखा दिलाय. किशोर सिनारेचा धमाका पाहायला मिळतात. ठोकलाय पहिला षटकार. आणि इथे पुन्हा आक्रमण केला. सलगचा पहिला मॅच आता पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करत असला तिरंगा दुंद्रे. समीकरण पाहिलं तर येणारे 7 बॉल आणि गरज अवघ्या 3 धाब्यांची. सारा मित्रांचा तो खास. त्याच्यानंतर टॉस साठी इन्व्हाइट केलं जाईल. गावदेवी बुर्दुल टीमच्या संघाने केला विनंती सुधीर पाटील यावा आपण टॉस साठी. यातून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच साठी गावदेवी बुर्दुल टीम समोर 2 हात करेल. येणारे 7 बॉल 3 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. साहिल दरे समोर विस्फोटक फलंदाज. हो आपल्या वेगळ्या शैलीनं वेगळ्या अंदाजानं सामना फिनिश केला आणि सामना जिंकला तिरंगा दुंद्रे संघ. अभिनंदन. हार्ड लक, चांगला संघर्ष मॅच मध्ये पाहायला मिळाला स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास टीमचा. चला विनंती करेन संघनायकाला की टॉस साठी या. त्याच्यानंतर मी विनंती करेन नितलास गावचे अदन्य शैलेश शेठ पावशाना की यावं आपण व्यासपीठावरती. आपले मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. शैलेश दादा यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर या मॅचचा मानद मॅच हिरो ठरला किशोर सिनारे, ज्यांना वैयक्तिक 29 धावांची उपयुक्त खेळी साकारली
आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकत असताना या स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहतोय. अभिनंदन टीम तिरंगा धुंद्रे हार्ड लक नितलस संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. टॉस केला जाईल. लगेच विनंती करेन धुंद्रे टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला तिरंगा धुंद्रे आणि त्याला फाईट करे गावदेवी बुर्दुल. चला किशोर या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण कलेक्ट करा. तर जयवंतदा बोपी यांच्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतो. टॉस साठी देखील या दोन्ही टीमचे संघनायक लगेच टॉस साठी या. चला अमर टॉस साठी या. त्याच्यानंतर बंट्या बोपी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकासाठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. 2 षटकारी या स्पर्धेमध्ये किशोर सिन्हारेच्या बॅट मधून आल्या आणि रोख रक्कम 1000 रुपये. चला टॉस करूया. आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना तुम्हाला